हाय, मी शुभांगी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज बघा मी अशी घट्ट आणि क्रीमी अशी दाटसर खीर बनवलेली आहे. आणि ही जी खीर आहे ती मी सारणापासून तयार केलेली आहे. तर त्याच्यासाठी बघा, खिरीसाठी मी आता सगळ्यात पहिल्यांदा सारण तयार करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी कढईमध्ये मी कढई गॅसवर गरम करायला ठेवली होती. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे, कारण तुपामुळं ना खिरीला खूप छान अशी चव येते. तर तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी मी रवा टाकलेला आहे. जो बारीक रवा असतो ना, तो रवा घ्यायचा आहे. हा रवा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना एक काळजी घ्यायची आहे की तो सतत आपल्याला हलवायचा आहे, कारण रवा ना पटकन करपतो. तर त्याच्यानंतर बघा, मी व्हाईट कलरच्या ज्या शेवया असतात ना, त्या शेवया घेतलेल्या आहेत थोड्या अंदाजानं आपल्या. आणि त्याच्यानंतर बघा, जे सुकं खोबरं असतं ते सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. आणि हे सगळं आता मी एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे तुपावर चांगलं. त्याच्यानंतर मध्ये मी ॲड केलेलं आहे बदामाचे तुकडे. हे पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी वेलची टाकलेली आहे सोलून. तुम्ही वेलची पूड ॲड केली तरी चालेल. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, हे करपवून द्यायचं नाही, नाहीतर खिरीची चव बिघडते. बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं एकदम क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. या सारणाची खीर खूप छान होते. बघा, हे आता मी बाजूला काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. तोपर्यंत इकडं बघा, मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर अर्धा लिटर दूध गरम झाल्याच्या नंतर, दुधाला उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे. तर अर्धा लिटर दुधासाठी मी छोट्या 3 वाट्या साखर घेतलेली आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे, कारण ह्या प्रमाणामध्ये खीर जास्त गोड पण होत नाही आणि कमी गोड पण होत नाही. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी खीर गोड होते. तर अर्धा लिटर दुधासाठी मी छोट्या 3 वाट्या घेतलेल्या आहेत साखर. तर दूध गरम झाल्याच्या नंतर साखर टाकल्याच्या नंतर जे आपण सारण तयार करून घेतलं होतं, हे सगळं सारण ह्या खिरीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि ही जी खीर आहे ती आपल्याला ढवळायची आहे चांगली, कारण खाली लागू पण द्यायचं नाही आणि ह्याची गुठळी पण होता कामा नये, म्हणून आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. एकदम घट्ट आणि अशी दाटसर आपल्याला खीर तयार करायची आहे याची. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर कमी गॅसवर एक 7 ते 8 मिनटं आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे चांगली. एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे आपल्याला. बघू शकताय तुम्ही कशी खीर घट्ट आणि दाटसर झालेली आहे. खिरीच्या वासानंच तोंडाला पाणी सुटलं होतं माझ्या. एकदम मस्त आणि घट्ट अशी खीर झालेली आहे. तर बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं खीर झालेली आहे. जर चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.